हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सीमेवरची भिंत. म्हणजे आपल्या देशाची जी बॉर्डर असते की नाही, त्याच्यावर जी भिंत असते त्याला म्हणतात सीमेवरची भिंत. सुरू करायची गोष्ट. चला. एकदा ना राजा कृष्णदेवराय यांच्या नगरीमध्ये प्रचंड प्रमाणात मोडतोड सुरू झालेली असते. त्यामुळे राजाला फार काळजी पडलेली असते. त्यामुळे तो तातडीनं एक बैठक बोलवतो. त्या बैठकीला नगरीतले तमाम लोक आलेले असतात, पण त्यांच्याच बरोबर मंत्री, त्या नगरीचे सल्लागार, सेनापती अशी अनेक मंडळी बैठकीला उपस्थित असतात. या सगळ्या लोकांमध्ये तेनालीराम सुद्धा बैठकीला उपस्थित असतो. राजा भर दरबारात सगळ्यांसमोर विचारतात की आपल्या नगरीत एवढी मोडतोड कशामुळे होतीये, का होतीये, याची चौकशी करा. कोण करतंय हे मला कळलंच पाहिजे. मग त्यावर अनेक आलेले विद्वान मंडळी, मंत्री, सेनापती असे अनेक लोक वेगवेगळे उपाय सुचवायला लागतात. काही जण म्हणतात की महाराज, सीमेवर जे आपले सैनिक आहेत त्याच्यामध्ये आपण दुपटीनं वाढ करू. म्हणजे काय, सैनिक सीमेवरचे वाढवू. काही जण म्हणतात की आपण रात्रीचा जो जागता पहारा आहे तो वाढवूया. अशा अनेक चर्चा दरबारामध्ये सुरू होतात. त्याच वेळेला राजा कृष्णदेवराय तेनालीरामला विचारतो की ह्यावर तुझं मत काय. तेनालीराम म्हणतो, महाराज, मला असं वाटतं की आपल्या नगरीला आपण एक भरभक्कम अशी भिंत बांधली पाहिजे, जेणेकरून घुसखोरी होणार नाही आणि नगरीची मोडतोडही वाचेल. हे ऐकल्यावर राजा कृष्णदेवराय यांना हा मुद्दा अगदी पटतो. पण दरबारात आलेले अनेक नागरिक, सेनापती, मंत्री या सगळ्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. कारण त्यांना तेनालीरामचं वर्चस्व अजिबात आवडत नसतं, खटकत असतं त्यांना. पण राजा कृष्णदेवरायला हे मत मात्र तेनालीरामचं अतिशय पटतं. आणि राजा तेनालीरामला म्हणतात, हरकत नाही, तुम्ही पुढे जा आणि सीमेवर भिंत बांधण्याचं काम आजपासून सुरू करा. आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्या नगरीच्या सीमेवरची भिंत ही पुढच्या 1 महिन्यात पूर्ण झाली पाहिजे. लागा कामाला. तेनालीराम आपल्या सगळ्या लोकांना घेऊन सीमेवरची भिंत बांधण्यात मशगूल होऊन जातो. भिंत बांधण्याचं काम सुरू होतं, पण 2 महिने पूर्ण होतात तरीही भिंत बांधून पूर्ण होत नाही. त्यामुळे राजा कृष्णदेवराय चौकशीसाठी तातडीची बैठक बोलवतात आणि भर दरबारात तेनालीरामला जाब विचारतात. आणि तेनालीरामला म्हणतात, 2 महिने झाले, का नाही झाली भिंत पूर्ण. तेनालीराम महाराजांना म्हणतो, क्षमा असावी, भिंत पूर्ण होत नाहीये याचं कारण म्हणजे आमच्या कामामध्ये एक मोठा पहाड आलेला आहे. राजा कृष्णदेवराय फुटतात आणि म्हणतात, तेनालीराम, तू काय काहीही बोलतोयस. अरे, आपल्या सीमेवर कुठलाच पहाड नाहीये. कुठला मोठा पहाड आलाय तुझ्या कामाच्या मध्ये. काय वाटेल ते बोलतोयस का तू. हे ऐकल्यावर बाकीची जी लोक असतात, म्हणजे मंत्री, सेनापती, सल्लागार, ज्यांना तेनालीराम आवडत नसतो, त्यांना मनापासून हसायला येतं. कारण राजा कृष्णदेवराय तेनालीरामवर भर दरबारात चिडलेले असतात. पण तेनालीराम ही विचार करतो आणि म्हणतो, महाराज, मी आपल्याला सांगतो, आज्ञा असावी. असं म्हणल्यानंतर तो 20 लोकांना दरबारात उभं करतो आणि म्हणतो, महाराज, हे 20 लोक घुसखोर आहेत. आम्ही सकाळी भिंत बांधली की रात्री हे 20 लोक येतात, ती भिंत पाडतात आणि नगरीच्या आत शिरतात. आणि ते नुसते आत शिरत नाहीत, ते आतमध्ये येतात, पण त्यांना कोणीही अडवत नाही आणि त्यांना कोणीही तिथनं हकलून देत नाही. आणि महाराज, इतकंच नव्हे, हे घुसखोर जेव्हा आत शिरतात तेव्हा हीच लोक आपल्या नगरीतल्या लोकांना हत्यारं पुरवतात. हे ऐकल्यावर राजा कृष्णदेवराय यांना भयंकर राग येतो आणि ते दरबारात उभे राहतात आणि म्हणतात, तेनालीराम, तू काय बोलतोयस. सीमेवरची भिंत तोडून ही लोक येणारी कोण आहेत, कोणाच्या परवानगीने येतात आणि कशी येतात हे समजावून सांग. मग तेनालीराम भरलेल्या दरबारात महाराजांना सांगतो
की ह्या मंत्री महोदयांच्या सांगण्यावरून हे सगळे घुसखोर आपल्या नगरीत शिरतात. असं म्हणता क्षणी राजा कृष्णदेवराय मंत्री महोदयांकडे पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच महाराजांना सगळं समजतं आणि हेही कळतं की तेनालीरामच्या कामामध्ये आलेला मोठा पहाड म्हणजे कोण आहे. हे म्हणल्यानंतर मंत्री महोदय शरमेनी मान खाली घालतात. हे सगळं ऐकल्यावर राजा कृष्णदेवराय यांना सत्य काय ते कळतं. ते म्हणतात, ठीक आहे, ह्या क्षणी अख्ख्या दरबारात मी सांगतो की मंत्री महोदयांकडनं हे काम काढून घेऊन मी ह्या कामाची पूर्ण जबाबदारी परत एकदा तेनालीरामला देतो आणि त्याला लागणारी सगळी मदत आम्ही करू, नगरीतली लोक करतील. बघता बघता काहीच दिवसांमध्ये सीमेवरची भिंत मोठी उंच अशी उभी राहते आणि नगरीतले लोक सुखावतात. म्हणजे काय मित्रांनो, तेनालीरामच्या चातुर्यामुळे नगरी वाचते. कारण नगरीमध्ये हे घुसखोर चिरायचे, ते मोडतोड करायचे आणि नगरी उद्ध्वस्त करायला चाललेले होते. पण तेनालीरामच्या हुशारीमुळे सीमेवर भिंत बांधल्यामुळे नको ते लोक, नको ती घुसखोरी बंद झाली आणि नगरी सुखावली. आवडली गोष्ट? मग लाईक नक्की करा. हां, बाय.